मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काव्या खूप मोठा निर्णय घेत आता लगेच पार्थला म्हणते की आपण लग्न करूयात आणि अगोदर इथून निघून जाऊयात मुंबईला। त्यावेळी आता पार्थ काहीच बोलत नाही, हो किंवा नाही पण म्हणत नाही। तो फक्त आपला हात पुढे करतो आणि हात पुढे केल्यानंतर काव्या आता आपला हात लगेच पार्थच्या हातात देते। तर आता त्या दोघांनाही काही सुचत नसतं, कारण आता काव्याला सारखा सारखा आपला जीवा आठवत असतो। जीवाने दिलेलं ते प्रॉमिस, त्याचबरोबर छातीवर त्याने माझं नाव जे गोंधन करून काढलेलं होतं ते सगळं काही काव्याला आठवत असतं। त्याचबरोबर आपल्या प्रेमाची ॲनिव्हर्सरी जेव्हा त्याने सेलिब्रेट केली होती तेव्हा प्रत्येक क्षण आणि क्षण त्याने कशाप्रकारे रिक्रिएट केला होता हे सगळं काही आता तिला आठवत असतं आणि जीवाची खरंच खूप आठवण येत असते। त्याचबरोबर आता इकडे पार्थला नंदिनी बरोबर घालवलेला प्रत्येक क्षण आणि क्षण आठवू लागतो आणि त्याच्या डोळ्यात नंदिनीच्या आठवणीने पाणी येतं। नाईलाजाने आता काव्याबरोबर लग्न करणं त्यालाही भाग पडतं। त्यानंतर आता दुसरीकडे जीवा आणि नंदिनी हे दोघेही आता भरधाव वेगाने लग्न मंडपाकडे येत असतात, त्या वाड्याकडे येत असतात। नंदिनीच्या चेहऱ्यावर जरा वेगळीच काळजी असते, कारण आता तिला असं वाटत असतं की पुढे काय वाढून ठेवलं आणि काय नाही। पार्थने माझ्याबद्दल काय गैरसमज करून घेतला असेल हेही तिला आता वाटत असतं आणि मग ती जीवाला म्हणत असते, जीवा चल ना रे, फास्ट चालव गाडी जरा। मग जीवा हो असं म्हणतो आणि अजूनच वेगाने गाडी चालवू लागतो। दुसरीकडे आता पार्थ आणि काव्या हे दोघेही पाटावर उभे राहिलेले असतात। गुरुजी म्हणतात की मध्ये अंतरपाट धरा, मग दोघांच्याही मध्ये अंतरपाट धरला जातो। आता काव्या नाईलाजाने तो हार आता हातात घेते आणि सारखी सारखी जीवाची वाट पाहत असते, कधी एकदा जीवा येईल असं तिला होत असतं। त्या मंगलाष्टक जेव्हा सुरू होतात ना तेव्हा काव्याच्या मनात तर धडकीच भरते आणि सारखी गेटकडे पाहू लागते। त्यानंतर काव्या हळूच आता पार्थकडे पाहते, पण तिला आता पार्थचा चेहरा नाही तर जीवाचा चेहरा सारखा सारखा आठवू लागतो आणि मग आता ती खूपच रडू लागते। आता बिचारे विक्रम आणि मानिनी हे दोघेही टेन्शनमध्येच असतात आणि आपल्या लेकरांकडे पाहू लागतात। आपल्या काव्याला आता लग्नाच्या ठिकाणी इथे उभं राहावं लागतंय हे पाहून आता आरू आणि धनंजय सुद्धा खूपच रडू लागतात। काव्या आता खूपच रडू लागते, तर सर्वजण आता तिच्या अंगावर, पार्थच्या अंगावर अक्षता टाकत असतात। तर गुरुजी आता मंगलाष्टक म्हणत असतात। तर इकडे वसूच्या मनात वेगळंच असतं, ती म्हणते ही मूर्ख रम्या ना खरंच खूप मूर्ख आहे। मी एवढं सगळं काही जुळवून आणलं होतं, परंतु या मूर्ख रम्याने ना हा आपलाच विश्वासघात केलाय। या लग्न मंडपातून जाण्याची तिला काही गरज होती का? आता मानाने पार्थची बायको म्हणून मिरवली नसती का आणि आनंदाने गृहप्रवेश केला नसता का? तेव्हा मंजू म्हणते हो ना ताई, कुठे गेली आत्ता या क्षणी काय माहीत। मग पुढे आता वसू म्हणते आता ही कटकट येणार पार्थची बायको म्हणून आपल्या घरात, आता या सगळ्याची माती केली रम्याने असं म्हणून आता त्या दोघीही रागातच काव्याकडे पाहतात, कारण त्यांना माहीत असतं नंदिनी तरी जरा शांत आहे, परंतु काव्य तर आता काय करेल आणि काय नाही त्या नेमच नाही, म्हणून जरा त्या काव्याला घाबरूनच असतात। मग आता तिच्या डोळ्यात पाणी येतं, त्याच वेळी आता वसू आपले अश्रू पुसते आणि रागातच पार्थ आणि काव्याच्या अंगावर त्या अक्षता टाकते। तर दुसरीकडे आता नंदिनी म्हणते जीवा मला काय वाटतं, अरे आपण कुणाचा तरी फोन घेऊ आणि घरी कळवू नका आपण आहोत म्हणून, मी सेफ आहे म्हणून। तेव्हा जीवा म्हणतो आपण ऑलमोस्ट पोहोचतच आलो आहोत नंदिनी, आपण वेळ घालवायला नको अगं उगीच। त्याचवेळी आता नंदिनी म्हणते अरे तसं नाही रे जीवा, त्यांनी तो व्हिडिओ पाहिलाय तिकडे, ते भलतं सलता मनात काही पण गैरसमज करून घेतील, मग काय करायचं बरं सांग ना तू आता। तेव्हा आता जीवा म्हणतो असं कुणीही काही विचार करणार नाहीये, सर्वांचा तुझ्यावर आहे विश्वास। तेव्हा नंदिनी म्हणते की पण प्लीज आपण एकदा तरी कळवूयात ना। तेव्हा तो म्हणतो ऑलमोस्ट पोहोचत आलोय, आता कशाला कळवायचं उगीच, आपण तिथे जाऊयात ना आता नंदिनी। मग आता नंदिनी रडू लागते। त्याचवेळी आता जीवा विचारतो काय त्या मुलाचं नाव सांगितलंस? तेव्हा आता तो आमच्या आनंद आश्रममध्ये होता, काम करत होता। जेव्हा पार्थचं आणि माझं लग्न जमलं ना तेव्हा त्याला समजलं ते, आणि मग त्यानंतर त्याने मला प्रपोज केलं। मी त्याला नाही म्हणाले, परंतु त्याला त्याचा राग आला, माहीत होतं त्याच्या
त्याच्या मनामध्ये माझ्याविषयीचा राग आहे आणि पुन्हा पुन्हा मी जेव्हा नाही म्हणत होते तेव्हा तो ऐकतच नव्हता, वेड्यासारखा करत होता. मग मी त्याच्या कानाखाली मारली आणि मग काय झालं तर त्याला त्याचा अजूनच राग आला आणि म्हणून त्याने किडनॅप केलं. तेव्हा जीवाला आता धक्काच बसतो. तेव्हा तो म्हणतो, बरं ठीक आहे, काही हरकत नाही, पण नशीब अगं मी तुला त्या दीपकच्या गाडीत पाहिलं. तेव्हा ती म्हणते, बरं झालं बाबा तू पाहिलं, नाही तर गोंधळच होऊन बसला असता, असं म्हणून नंदिनी खूपच रडू लागते. तेव्हा जीवाला तिच्याबद्दल खूपच वाईट वाटतं. तर आता दुसरीकडे काव्या आणि त्याचबरोबर पार्थचं आता लग्न होतं. वसूच्या मनात रम्याविषयीचा हा राग धुमसतच असतो, कारण माझी लाडकी लेक आत्ता या क्षणी इथे उभी असते असं तिला सतत वाटत असतं. विक्रम आणि मानिनी दोघेही आता रडतच पार्थ आणि काव्याकडे पाहत असतात. परंतु आता या गावकऱ्यांच्या हातून सुटका तरी झाली या विचाराने दोघेही मोकळा श्वास घेतात. त्यानंतर आता दोघांमधील आंतरपाठ काढला जातो. दोघेही एकमेकांकडे पाहत नाही. त्यानंतर गुरुजी म्हणतात की आता वधूवराने एकमेकांना हार घालायचा आहे. मग आता पार्थ कसाबसा काव्याकडे पाहतो, तर काव्याने डोळेच बंद करून घेतलेले असतात, कारण त्याला माहीत असतं की हिला लग्नच करायचं नाही आहे आणि काव्यालाही माहीत असतं की पार्थच्या मनात फक्त नंदिनी आहे. मग त्यानंतर आता काव्या ही तो हार कसाबसा हातात घेते आणि त्याच्याकडे पाहतच राहते. ती आता खूप रडत असते आणि पार्थकडे पाहते. आजच्या गळ्यात आता हार घालणारच असते. त्याच वेळी मात्र आता काव्याला ही जीवाची आठवण येत असते आणि जीवाचा विरह तिला आता सहन होत नसतो. तेव्हा तिला असं वाटत असतं की जीवा आत्ताच येईल मगच येईल. लक्ष सारखं सारखं बाहेर असतो, परंतु अद्यापही जीवा हा आलेला नसतो आणि त्यामुळेच आता तिच्या सर्व आशात संपतात. त्यानंतर तिला आता तिने आणि जीवाने जो रोमॅन्टिक डान्स केलेला असतो तो डान्स देखील आठवत असतो. त्यानंतर आता पार्थ हा मानिनी आणि विक्रमकडे पाहतो, तर दोघेही बिचारे आता रडत असतात. मग पार्थला अजूनच वाईट वाटतं. तर काव्याला आठवतं की महादेवाच्या मंदिरामध्ये आम्ही पहाटे यायचो आणि तिथे दिवे लावायचो, जेणेकरून आपलं लग्न हे निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी, आणि जीवासुद्धा अगदी न चुकता यायचा. पण आता या लग्नामध्ये काय घडून बसलं हे पण तिला आठवतं. त्यानंतर आता ती कसंही करून पार्थच्या गळ्यात हार घालतेच. तेव्हा पार्थ तिच्याकडे पाहतो, पण तिच्या डोळ्यात अजूनही अश्रूच असतात. तेव्हा तो आता लगेच हार हातात घेतो आणि मानिनीकडे पाहतो. मानिनी म्हणते, घाल बाबा आता. मग आता पार्थ लगेच काव्याच्या गळ्यामध्ये हार घालतो. तेव्हा काव्या मात्र आता अजूनच रडू लागते आणि पार्थकडे पाहते. तर पार्थला सुद्धा तिच्याविषयी वाईट वाटतं. तर दुसरीकडे नंदिनी आता खूपच रडत असते. तेव्हा जीवा तिला समजावतो, अगं नंदिनी प्लीज तू रडू नकोस. अगं आज तुझं लग्न आहे, जरा स्माईल कर, आपण पोहोचूच इतक्यात. अगं पार्थ दादा तुझी वाट बघत बसला असेल तिथे आणि हार घेऊन कधी एकदा माझी नंदिनी येतेय असं त्याला होत असेल. आता काही होणार नाही, पोचतोय आपण, डोंट वरी, असं म्हणून तो नंदिनीला खूप समजवण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा त्याच्या हाताला जरा जखम झालेली असते, म्हणूनच तो असं थोडासा ओरडतो. मग आता नंदिनी विचारते, काय झालं, खूप त्रास होतोय का जीवा तुला? अरे त्यांनी खूप मारलं ना तुला? मग आता तो म्हणतो, नाही नाही आय एम ओके. आता आपण फक्त लवकरात लवकर घरी पोहोचूयात, एवढंच काम करायचंय आपल्याला. आणि तसंही माई म्हणाल्या होत्या की मुहूर्त अजिबात चुकवायचा नाही. तर आता इकडे पार्थ आणि काव्या या दोघांनाही पाटावर बसायला सांगतात. तेव्हा आता ते दोघेही बसतात. मग आता गुरुजी मंत्रोच्चार करत असतात. तेव्हा अगोदर जे काही विधी असतात ते गुरुजी विधी पार्थकडून करून घेतात आणि मग नंतर म्हणतात की वधूने वराच्या हाताला हात लावायचा आहे. तेव्हा काव्याला आता आठवतं की माझा जीवा, सारखा आता जीवाचा तो स्पर्श आठवत असतो. त्याचबरोबर जीवाबरोबर घालवलेले सर्व क्षण आठवत असतात. तेथे सर्वजण असतात. यशवंतराव देखील आता तेथे उभे असतात. काव्याकडे आता पाहू लागतात, कारण त्यांना माहीत असतं हे लग्न जबरदस्तीने होतंय, त्यामुळे ही मुलगी काही त्या वराच्या हाताला हात लावणार नाहीये. त्यामुळेच आता लगेच शारदा ही पुढे येते आणि म्हणते, बाळा लाव पार्थच्या हाताला हात. तरीही काव्या काही ऐकत नाही. तर मानिनीला आता खूप टेन्शन येतं, त्याचबरोबर विक्रमला सुद्धा, कारण त्या दोघांनाही माहीत असतं की काव्या लगेच पार्थला ॲक्सेप्ट करणार नाहीये. काव्या
आता त्या लोकांकडे खूप रागात पाहू लागते. त्यानंतर तिची आई काय करते तर तिचा हात हातात घेते आणि लगेच पार्थच्या हातावर ठेवते. मग तरीही काव्य आता रडतच पार्थकडे पाहत असते. बिचाऱ्या पार्थचे डोळे सुद्धा अगदी रडून 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 लाल झालेले असतात. तेव्हा तिला आता जीवाने जो प्लँकिस दिलेला असतो तो आठवतो. पुढे आता तिला आठवतं की जेव्हा पार्थ आणि नंदिनीचं लग्न ठरलं होतं तेव्हा जीवा म्हणाला होता की आता तुझ्या घरून आपल्या लग्नाला ग्रीन सिग्नल मिळणारच, कारण आता माझ्या दादाचं तुझ्या ताईबरोबर लग्न ठरलंय ना म्हणून. मग आता ती म्हणते की जीवा आपण काय ठरवलंय, जोपर्यंत मी IASची एक्झाम पास होत नाही, त्याचबरोबर तू इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट घेत नाही, फॅमिलीच्या बिझनेसमध्ये पार्टिसिपेट करत नाही, त्याचबरोबर तू स्वतः पैसे कमवत नाही, तोपर्यंत अजिबात आपण दोघांनीही लग्न करायचं नाही, असं त्या दोघांचं अगदी फायनलच ठरलेलं असतं. त्यानंतर काव्याचं नाव जेव्हा त्याने छातीवर असं कोरून घेतलेलं असतं त्याचवेळी आता काव्याला मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा ती आता म्हणते जर देव ना करो आणि आपलं लग्न जर झालं नाही तर हे नाव मग. तेव्हा तो म्हणतो असं काहीही होणार नाही, कारण ते देवाच्याच हातात आहे, आपली जोडी वरूनच बनून आली आहे, त्यामुळे तू टेन्शन घेऊ नकोस ग काव्या, असं तो म्हटलेला असतो. आणि माझ्या प्रेमासाठी जे जे काही जीवाने केलंय ते सगळं तिला आठवत असतं. तर आता दुसरीकडे जीवा वेग आता खूपच वाढवतो. तर नंदिनीच्या मनात आता अजूनही काळजीच असते की कधी एकदा मी लग्न मंडपात पोहोचेल. तर दुसरीकडे आता गुरुजी म्हणतात आता हे विधी तर झाले आहे, कन्यादानाचा विधी आपण उरकून घेऊ. तेव्हा आता काव्य आणि पार्थला दोघांना एकमेकांच्या समोर बसायला सांगतात. तर आता काव्य हात पुढे करते आणि पार्थ सुद्धा. तेव्हा शारदा आणि धनंजय हे दोघेही आता आपल्या लेकीचं कन्यादान करणार असतात. तर आता मानिनी त्याचबरोबर काव्या आणि आरू या तिघीही खूपच रडत असतात आणि आजीलाही खूप वाईट वाटलेलं असतं की माझ्या काव्याला असं लग्नाच्या बंधनात आता या क्षणी नंदिनीमुळे अडकावं लागतंय. तेव्हा पार्थचं लग्न मात्र काव्याबरोबर होतंय हे पाहून आता इकडे वसूचा मात्र जळफळाट झालेला असतो आणि डोळे वटारूनच ती रागात आता काव्याकडे पाहते. दुसरीकडे नंदिनी आता खूपच रडू लागते. तेव्हा जीवा तिला समजावतो. इकडे कन्यादानाचा विधी झाल्यानंतर आता पार्थची आई तेथे येते, म्हणजे मानिनी तेथे येते आणि लगेच ते मंगळसूत्र गुरुजींकडे देते. तर त्या मंगळसूत्राकडे काव्य आता पाहतच राहते. आता मंगळसूत्राची पूजा करून झाल्यानंतर मानिनी आपल्या लाडक्या पार्थच्या हातात ते मंगळसूत्र देते आणि आता काव्याच्या गळ्यात घाल असं म्हणते. तेव्हा पार्थ सुद्धा आता मंगळसूत्राच्या त्या दोन्हीही वाट्यांमध्ये हळदी कुंकू भरतो आणि ते मंगळसूत्र हातात घेतो. तेव्हा ते मंगळसूत्र पाहून तर काव्याला आता अक्षरशः धडकीच भरते. तेव्हा आता पार्थला नंदिनीचं बोलणं आठवतं की साखरपुड्याच्या दिवशी काय झालं होतं, म्हणजे पार्थला जेव्हा तिकडे रम्याकडे जावं लागलं होतं तेव्हा मात्र पार्थच्या बोटाला खूप लागलं होतं आणि मग त्यामुळे दुसऱ्या बोटात अंगठी घालावी लागली होती. तेव्हा मात्र नंदिनीने एक गोष्ट पार्थला सांगितलेली असते की अंगठी कोणत्याही बोटात घालू द्यात, फक्त लग्न पक्क झालंय ही त्याची खूण असते. कोणत्याही बोटामध्ये अंगठी असेल तरीही लग्न हे निर्विघ्नपणेच पार पडेल ना. त्यानंतर आता पार्थ मंगळसूत्रच काव्याच्या गळ्यात घालत नसतो ते पाहून आता मानिनी त्याचा हातच स्वतः पुढे करते आणि बाळा आता तरी मंगळसूत्र घाल असं म्हणते. त्याचवेळी आता पार्थ हा काव्याच्या गळ्यात मंगळसूत्र घालू लागतो. तर काव्य आपला चेहरा दुसरीकडे करतच खूप रडू लागते. तरीही नाईलाजाने आता ते पार्थला तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालावंच लागतं. तर काव्या त्या मंगळसूत्राकडे खूप वेळ पाहतच राहते आणि पार्थकडे सुद्धा, कारण आता एका वेगळ्याच बंधनामध्ये आपण अडकलोय असं तिला वाटत असतं. त्यानंतर आता पार्थ कुंकू घेतो आणि काव्याच्या भांगेमध्ये ते कुंकू भरणार असतो. तेव्हा मात्र आता सर्वजण त्या दोघांकडे पाहतच राहतात. काव्याला हे नकोच असतं, परंतु नाईलाजाने आता ती डोळे बंद करते. तर पार्थ आता अगदी घाबरतच तिच्या भांगेत ते कुंकू भरतो. तर वसू मात्र अगदी रागातच काव्याकडे पाहू लागते, कारण माझ्या लेकीचा हक्क हा माझ्या लेकीला मिळालाच नाही असं तिला मनातून वाटत असतं. तेव्हा मानिनी मात्र अजूनच रडू लागते. तर तिला पाहून शारदा आणि त्याचबरोबर धनंजय हे दोघेही खूपच रडत असतात. तेव्हा यशवंतराव मात्र आता हसत असतो, कारण लग्न आता झालेलं असतं. तरीही काव्याला एक वेगळीच आशा असते. तिला असं वाटत असतं की कधी एकदा जीवा येईल आणि ती त्याच्या वाटेकडे अगदी डोळे लावूनच बसलेली असते. दुसरीकडे भरधाव वेगाने आता जीवा हा गाडी चालवत असतो.
तर नंदिनी आता खूप घाबरलेली असते, काहीतरी विचित्र घडतंय असं तिला काहीसं वाटत असतं आणि मग ती रडू लागते। इकडे घरातील सर्वजण आता काव्याला म्हणतात उठ बाळा। मग आता काव्या कशी बशी आता उठते, पण तिला आता असं चक्कर आल्यासारखं सारखं वाटत असतं। मग आता पार्थ हा हात पुढे करतो, तर आता काव्या नाईलाजाने त्याच्या हातामध्ये हात देते। पार्थ पुढे चालत असतो, तर काव्या आता त्याच्या पाठीमागे सप्तपदी घेऊ लागते। तेव्हा काव्याचे डोळे अगदी गरगर फिरू लागतात। मग आता पार्थला पुन्हा एकदा नंदिनी आठवते की नंदिनीचा खरंच मला खूप अभिमान वाटत होता, कारण नंदिनी ज्या प्रकारे काम करतीये, जे काही आनंदाश्रम चालवतीये, मला खरंच खूप छान वाटायचं। आणि इकडे नंदिनीला सुद्धा त्याच गोष्टी आता आठवू लागतात की कशा प्रकारे माझं पार्थ हा कौतुक करायचा, त्याचबरोबर पार्थने मला नेहमी मोटिवेटच केलं। आता एक फेरी झाल्यानंतर इकडे आता तिचे जे विधी असतात ते करत असतात। मग आता शारदा तिचे हात दोन्हीही पुढे करते। काव्यामध्ये एवढी ताकदच नसते की ती हे सगळं काही करेल। नाईलाजाने ती पार्थचा हात पुन्हा एकदा पकडते आणि लगेच सप्तपदी घेऊ लागतो। जीवा हा भरधाव वेगाने आल्यामुळे आता तो गाडी थांबवतो, तर आता नंदिनी लगेच गाडीतून खाली उतरायला लागते। मात्र इकडे विक्रम आणि मानिनी हे दोघेही बिचारे रडत असतात। तेव्हा आता तेथे युग उभा असतो आणि युगलाही आपल्या दादाबद्दल खूप वाईट वाटत असतं आणि तोही खूप रडत असतो। दुसरीकडे नंदिनी आणि जीवा दोघेही गाडीतून खाली उतरतात आणि भरधाव वेगाने इकडे लग्न ज्या ठिकाणी असतं त्या वाड्यामध्ये येत असतात। तर दुसरीकडे आता काव्याला खूपच जोराची चक्कर येते, त्यामुळे आता खाली पडणार असते। तेवढ्यातच शारदा पटकन तिला पकडते आणि मग काव्याला जरा बरं वाटतं, त्यामुळे थोड्या वेळाने ती पुन्हा एकदा सप्तपदी आता पार्थ बरोबर घेऊ लागते। आता ते दोघेही जेव्हा सप्तपदी घेत असतात ना, तेव्हा वसू मात्र खूपच रागात आता पार्थ आणि काव्याकडे पाहत असते, कारण पार्थ आणि काव्याच्या जोडी ही लग्नबंधनात अडकली हे अजिबात वसूला आवडत नाही। तर मानिनीला सुद्धा आता खूप टेन्शन आलेलं असतं पुढे कसं सांभाळावं, कारण आता पार्थ नाईलाजाने काव्याबरोबर लग्न करतोय खरं, त्यांच्या भविष्याचं काय पुढे हेच तिच्या मनात आता सारखं येत असतं। त्यानंतर ते दोघेही असेच आता फेरे घेऊ लागतात। तर घरातील सर्वजण खूप नाराज असतात, कारण आता नंदिनीमुळे हे सगळं काही घडलंय असं सर्वांना वाटत असतं, परंतु नंदिनीच्या आईबाबांना माहीत असतं की आपली नंदिनी असं काही करणार नाही म्हणून। काव्याला उगीच नाईलाजाने आता पार्थ बरोबर लग्न करावं लागतंय। नंतर एका क्षणी काव्या आणि पार्थ हे दोघेही आता थांबतात आणि ते दोघेही थांबल्यानंतर आता लगेच मानिनीकडे पाहतात। तेव्हा मानिनी म्हणते बाळा चल आता पुढे तू। पार्थ आता आईचं ऐकून लगेच सप्तपदी घेऊ लागतो। त्यानंतर आता काव्या पुढे येणार असते, तर आता काव्या त्याच ठिकाणी थांबते। गुरुजी म्हणतात वधू मुलीने पुढे यावं आता आणि वराने मागे। त्याचवेळी काव्या ऐकतच नाही, ती आता मागेच तेथे थांबते, पण आता मानिनी तिच्या तोंडावरून हात फिरवते आणि बाळा पुढे जाग असं म्हणते। मग आता नाईलाजाने काव्याला पुढे जावं लागतं। ती आता लगेच सप्तपदी सुद्धा घेऊ लागते। काही वेळानंतर आता वातावरण एकदम शांत झालेलं असतं, कारण आता एक दोनच सप्तपदी घ्यायच्या राहिलेल्या असतात। तेव्हा आता नंदिनी धावत धावत लग्न मंडपाकडे येत असते, तर काव्याला अजूनही आशा असते की माझी नंदिनीताई येईल किंवा जीवा येईल असं म्हणून ती मनात तोच विचार करत असते आणि सारखी आता त्या गेटकडे एंट्रीकडे पाहत असते, परंतु अजूनही दोघांपैकी कुणी कसं आलं नाही म्हणजे हे लग्न थांबेल असं तिला वाटत असतं, कारण दोनच सप्तपदी आता घ्यायच्या राहिलेल्या असतात। तर दुसरीकडे नंदिनी भरधाव वेगाने आता आतमध्ये येते। आता तिच्या पाठोपाठ जीवा सुद्धा आलेला असतो। त्याचबरोबर आता नंदिनीचं अजिबात कशातच लक्ष नसतं, तेव्हा तिचा पाय आता त्या कापडामध्ये अडकतो, तेव्हा ती पटकन आता खाली पडते, जोरातच कोसळते। त्यामुळे आता जीवा पटकन तिच्या जवळ येतो आणि तिला हात देतो। दुसरीकडे पार्थ आणि काव्या हे दोघेही मात्र आता अजूनही सप्तपदीच घेत असतात। काव्याच्या अंगात एवढी ताकद सुद्धा नसते की ती शेवटचं सप्तपदी घेईल म्हणून, तिला सारखी सारखी चक्कर येऊ लागते।
त्यानंतर आता इकडे शेवटची सप्तपदी सुद्धा कशीबशी काव्या घेते आणि मग त्यानंतर आता ते दोघेही पुढे येऊन उभे राहतात. मग आता सर्वजण टाळ्या वाजवतात, कारण गुरुजी म्हणतात की हा विवाह आता संपन्न झाला. तेव्हा सर्वजण टाळ्या वाजवत असताना नेमके त्या ठिकाणी आता जीवा आणि नंदिनी हे दोघेही येतात. तर नंदिनी आता पार्थकडे पाहतच राहते आणि त्याचबरोबर जीवा हा काव्याकडे पाहतच राहतो. त्या दोघांनाही काही सुचत नाही आता काय करावं, कारण आता नंदिनी एकदम पार्थजवळ जाते आणि त्याच्याकडे खूप वेळ पाहतच राहते. तर इकडे काव्या खूप रडत असते आणि आपल्या जीवाकडे खूप प्रेमाने पाहते. तर आता जीवाला सुद्धा खूप मोठा शॉक बसलेला असतो की काव्याने पार्थबरोबर लग्न केलं. तर इकडे नंदिनीला मोठा शॉकच बसतो की पार्थचं लग्न काव्याबरोबर झालं, असं कसं झालं, असं म्हणून ती पार्थकडे खूप वेळ आता पाहतच राहते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये नंदिनीला मोठा शॉक बसतो. तेव्हा ती आता विचारते, हे काय चाललंय काय सगळं, इथे पार्थचं लग्न काव्याशी? तेव्हा पार्थ मात्र आता खूपच रडत असतो आणि आपल्या बहिणीला आपल्यामुळे हे काय करावं लागलं असं नंदिनीला सुद्धा वाटतं. तर काही वेळाने आता लगेच काव्या ही तेथून निघून जाते. मग आता त्यानंतर ती जीवाला म्हणते की जीवा ऐक ना रे, विश्वास ठेव, मी हे लग्न नाही मानत. इकडे नंदिनी मात्र पार्थकडे जरा रागात पाहते. तेव्हा आता जीवा विचारतो, खरंच नाही मानत ना हे लग्न? तेव्हा ती म्हणते नाही मानत जीवा. मग आता तो म्हणतो की काढून टाक मग हे मंगळसूत्र. तेव्हा आता काव्याला जरा धक्काच बसतो. ती मंगळसूत्र हातात घेते आणि ते मंगळसूत्र आता ती तोडणार असते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब